सर्वांना नमस्कार. मी मधुरा चंद्रात्रे लातूरहून बोलते. प्रगती हिलिंग्स या नावाने एक इन्स्टावरती अकाउंट आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी आम्ही एका मेडिटेशनच्या निमित्ताने सुमित सर आणि काही जण असा एका ग्रुपमध्ये जोडल्या गेलो आणि काही कारणाने तो ग्रुप बंद झाला. मग तेव्हापासून कुठेतरी डोक्यामध्ये होतं की अरे खूप छान मेडिटेशन चालू होतं आणि उगाच बंद झालं. पण कसं असतं ना, पृथ्वी गोल आहे असं म्हणतो आपण आणि चांगल्या ऊर्जांशी जर आपल्याला कनेक्ट व्हायचंच असेल तर असं कुठल्याही पद्धतीने येतो आणि अचानक एकदा असं इन्स्टावरती त्यांना फॉलो करताना मी परत बघितलं की अरे ते नव्याने पुन्हा एकदा 7 चक्र बॅलन्सचा कोर्स घेतायत. त्यांच्या ग्रुपला परत जोडल्या गेले. मला एवढा आनंद झाला की मला जे हवं होतं ते ब्रह्मांडाने दिलं. म्हणजे हे प्रूफ झालं की गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. मला जे हवं होतं ते मिळालं. आता थोडक्यात कोर्सचं आणि सरांबद्दल जर सांगायचं तर सरांसाठी एक वाक्य आधी बोलेन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूर्ती लहान पण कीर्तिमान. तर खूप लहान आहेत माझ्यापेक्षा वयाने, पण त्यांच्याकडनं शिकताना एवढा आनंद झाला आणि इतकं तळमळीने ते शिकवत होते की आम्ही एकही दिवस क्लास मिस केला नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांनी हे क्लास घेतले, ते क्लास घेतले. बरेच जणांकडे मी जॉईन पण केलं. पण शिकवायचं आणि सोडून द्यायचं हा प्रकार झालेला. पण सरांनी अगदी डे 1 पासून बेसिक पासून ह्या ऍडव्हान्स पर्यंत आम्हाला अक्षरशः वयाने लहान असून आमचं बोट धरून त्यांनी चालायला शिकवलं. जनरली आपण लहान मुलांना शिकवतो, पण इथे उलट झालं. त्यांनीच आम्हाला चालायला शिकवलं आणि इथपर्यंत आणलं. म्हणजे खरी प्रॅक्टिस कशी असते किंवा नेमकं काय करायचं आहे हे त्यांनी आम्हाला शिकवलंय. तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त यांच्यासोबत जोडलं जावं आणि हा कोर्स करावा. खरंच जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर हा नक्की तुम्ही अनुभव घ्यायलाच पाहिजे. अनुभव सांगायला गेलं तर खूप वेळ कमी पडणार आहे. एक महत्वाचं झालं की पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येतेच येते. आपल्या शेजारी पाजारी घरातले जे काही आहेत सभोवताली, माझा स्वतःचा वैयक्तिक असा आहे अनुभव की आम्ही राहतो सोसायटीमध्ये, अपार्टमेंटमध्ये बऱ्याच प्रकारची लोक असतात. काही ना काही गोष्टीवरनं वाद होतात. पण 7 चक्र जसं जसं चालू केलं आम्ही स्वतःवरती काम करायला चालू केलं तेव्हापासून हे लोक आपोआप शांत झाले. मी तर शांत झालीच, पण माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूचे पण लोक शांत झाले. एकमेकांशी चांगलं प्रेमाने बोलायला लागले. म्हणजे आपला जो ऑरा असतो आपल्याला तर स्ट्रॉंग बनवतोच, पण आपल्या माध्यमामध्ये किंवा आपल्या जवळ येणाऱ्या लोकांनाही तो पॉझिटिव्ह बनवायला लागतो असं मला वाटते. सो खूप खूप थँक्यू सो मच सर. नमस्कार. माझं नाव मैत्रेयी चंद्रात्रे. मी लातूरवरून आहे. तर ह्या कोर्सची मला म्हणजे माहिती कशी झाली, तर माझी आई सरांसोबत एक मेडिटेशनचा कोर्स करत होती. म्हणजे एक 7 चक्रा मेडिटेशन ते कर्मा क्लिअरन्सचं करत होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा हा बेसिक कोर्स होता, तेव्हा मला आईने सांगितलं, की "हे सर खूप छान शिकवतात, तर तुला करायचं आहे का कोर्स म्हणून?" मी हो म्हणला आणि मग मी बेसिकला जॉइन झाले. आणि बेसिक कोर्स करतानाच मला एवढे छान एक्सपिरियन्स यायला लागले आणि त्याच्यानंतर मग मी लगेच ॲडव्हान्ससाठी पण लगेच तयार झाले. आणि म्हणजे ह्या क्लासमध्ये मेन म्हणजे शिकायला मिळालं, की मी फक्त हे ऐकलेल्या होत्या गोष्टी, की 7 चक्र असतात, आपल्या नाड्या असतात. त्या ॲक्चुअली कसं वर्क करतात हे मला माहीत नव्हतं. म्हणजे मला या विषयामध्ये खूप इंटरेस्ट आहे. पण मला असं नव्हतं, की ऑथेंटिक सोर्स काय आहे ह्याचा हे माहीत नव्हतं. फक्त असं वरवरचं अर्धवट नॉलेज जे आहे तेवढंच मला होतं. पण हा क्लास जॉइन केल्यानंतर मला ते सगळं नॉलेज मिळालं आणि म्हणजे ज्या गोष्टी मी कधी ऐकल्या पण नव्हत्या त्या मला एक्सपिरियन्स करायला मिळाल्या, की एकदम हायर लेव्हलच्या एनर्जीज कशा असतात. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी इमॅजिन पण केल्या नव्हत्या, की कधी मला एक्सपिरियन्स करायला मिळतील म्हणून. आणि एवढं स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हिटी आली आहे ना माझ्या. आधी असं व्हायचं, की काही करायला गेलं, की मोटिव्हेशन नसायचं किंवा आळस म्हणतो तसं असायचं. काही करायला गेलं, की खूप असं निगेटिव्ह थॉट्स असायचे. पण आता एवढा उत्साह राहतोय आणि एवढं छान डे टू डे लाईफमध्ये पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स येतात. त्यामुळे सगळ्यात आधी तर सरांना खूप खूप थँक यू, की त्यांनी एवढ्या म्हणजे छान एका गोष्टीची ओळख करून दिली. स्पिरिच्युअलिटीची नवीन बाजू त्यांनी मला म्हणजे आमच्या सगळ्यांना दाखवली. त्यामुळे सरांचं तर सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप थँक यू आणि हा क्लासचा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप छान होता. थँक सो मच. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हॅलो, मी दीपाली गुप्ते चिंचवडहून बोलतेय आणि सुमित सरांचा मी बेसिक शेवटचेच
2-3 दिवसच अटेंड मला करता आला, पण तो इतका सोप्या आणि साध्या शब्दात आणि अगदी सगळ्यांना समजेल अशा ह्याच्यामध्ये त्यांनी शिकवलेला बघून त्यांनी जेव्हा ऍडव्हान्स कोर्स तेव्हा लगेच मी ऍडमिशन घेतली. 7 चक्रा संतुलनचा त्यांनी घेतला होता आणि त्याचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. म्हणजे अगदी सहज सगळ्यांना करता येईल आणि फारच सुंदर एक्सपिरियन्स होता. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जरूर करावा तो. थँक्यू. माझे नाव अलका खड. मी लातूरवरून आहे आणि मला ह्या कोर्सची माहिती माझ्या एका फ्रेंड कडून मिळाली आणि मी या कोर्समध्ये जॉईन झाले. आणि जेव्हापासून मी या कोर्समध्ये जॉईन झाले तेव्हापासून मी इतकी शांत झाले की म्हणजे मी आधी आधी पण मी एका मेडिटेशन करत होते 1 वर्ष, पण मला याबद्दल कोणीच इन्फॉर्मेशन दिलेली नव्हती की नाडीज असतात किंवा आपल्या बॉडीमध्ये 7 चक्रज असतात ते फ्री झाले पाहिजे. म्हणजे सरांनी इतकं छान पद्धतीने शिकवलं की जो हा कोर्स होता 20 दिवसांचा 21 दिवसांचा तर ते 21 दिवस कसे गेले हे समजलं पण नाही. आणि खूप छान वाटतंय आणि असं वाटतं की हे मेडिटेशन कंटिन्यू राहिलं पाहिजे आणि या ग्रुपशी जोडलेलं राहिलं पाहिजे असं वाटतंय. आणि खूप खूप थँक्यू सर तुम्हाला की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि शिकवण्याची तुमची म्हणजे तळमळ पण खूप होती. ह्या आधी पण मी जे क्लास केले त्यामध्ये मला असं कधीच नाही जाणवलं की पण तुम्ही जे शिकवलं ना त्यामध्ये एक आध्यात्मिकताना वेगळं होतं काहीतरी शिकण्यासारखं की जे मला मागच्या 4 वर्षामध्ये कोणीच नव्हतं शिकवलं. त्यामुळे मी तुम्हाला खूप 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 थँक्यू म्हणते. थँक्यू सो मच. केलं म्हणजे तुम्ही जे शिकवलं नंतर मी मेडिटेशन केलं त्यानंतर मी एकदम पॉझिटिव्ह झाले. एकदम म्हणजे खूपच असं वाटतं मला की माझ्यातली सगळी निगेटिव्ह निघून गेली आणि हे फक्त सर तुमच्यामुळेच पॉसिबल झालं. बाकी कोणत्या डॉक्टरकडे जाऊन नाही किंवा मेडिसिन घेऊन नाही किंवा काहीच करून नाही. जे मेडिटेशनमुळे पॉसिबल झालं ते या दुनियेमध्ये किती जरी भारी डॉक्टर आले असते ना ते पॉसिबल नाही होणार. आणि मी तर सजेस्ट करेल की प्रत्येकाला जर कोणाला असं वाटत असेल ना की खूपच आजारी आहे किंवा काय तर मी तर म्हणेन की 1 महिना मेडिटेशन करून बघा. आणि मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की खूप लोकांनी या ग्रुप सोबत जॉईन व्हावं आणि आपल्या लाईफ मध्ये नाही का पॉझिटिव्हिटी घेऊन यावी म्हणजे ऑटोमॅटिकली येतेच. आणि या ग्रुपमध्ये जेवढे पण लोक जोडलेले आहेत तर त्यांच्या सगळ्यांकडून पण एक पॉझिटिव्हिटी मिळते. आता माझ्यापेक्षा खूप छान असं मधुराताई आहे, तर दीपाताई, मी ह्यांना कधी बघितलं पण नाही, कधी भेटले पण नाही, पण असं वाटतं की नाही आता क्लास चालू होणार आहे, नाही मला या सगळ्यांना भेटायचंय. म्हणजे मी ज्यांना कधी समोरासमोर पाहिले नाही त्यांच्याबद्दल पण खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप असं अटॅचमेंट तयार होते. म्हणजे जे की मी आधी नव्हते. मी आधी खूप चिडक्या स्वभावाचे म्हणजे खूप अतिच रागीट स्वभावाचे मी होते, जे की मी एवढी शांत झाले आणि एवढी पॉझिटिव्ह झाले आणि हे फक्त सर तुमच्यामुळेच शक्य झालं. त्यामुळे सर खूप खूप थँक्यू. पण मी 8-10 दिवसांपासून काय असतं जे मी गेली नमस्ते. मी अस्मिता दुधाळे पुण्यावरून बोलतेय. सरांची आणि माझी ओळख आधीपासून होती. बेसिक कोर्स त्यांनी चालू केला तेव्हा मला माझ्या काहीतरी वैयक्तिक कारणामुळे मी करू शकले नाही तो कोर्स. 1-2 दिवस मी अटेंड केला. त्यानंतर ऍडव्हान्स कोर्सला पण तसंच कारण होतं. घरातले प्रोग्राम्स आणि फंक्शनमुळे मला अटेंड नाही करता आला तो कोर्स. गेल्या 10-12 दिवसापासून मी कोर्स करते. मेडिटेशन म्हणजे मी त्यांच्या बरोबर जे फील केलं म्हणजे गेल्या 1 वर्षापासून मी मेडिटेशन करते. पण मेडिटेशन मध्ये एक्झॅक्ट काय आपल्याला मिळतं मला ते हे सरांपासून मिळालं. खरं तर सर खूपच लहान आहेत माझ्यापासून आणि वर्गातले दुसऱ्या जेवढे मेंबर्स आहेत त्यांच्यापासून. आणि सरांकडनं म्हणजे एवढ्या काही गोष्टी म्हणजे जाणायला मिळाल्या ज्या आधी मी बरेचसे कोर्स केलेत. रेकी शिकलेले आहेत, बाकीचे पण कोर्सेस झालेले आहेत. पण ही माहिती आणि ही इन्फॉर्मेशन सरांनी A to Z म्हणजे म्हणतात ना एक एक कण कण गोष्टीची माहिती सरांनी
खूप छान रीते समजवल्यात आणि दिलेल्या पण आहेत. आणि आता हा कोर्स पूर्ण झालाय, पण असं वाटतं की हा कोर्स पुढे कंटिन्यू चालू राहावा आणि आम्ही त्यांच्या टच मध्ये राहावं कायमच, अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच सर. तुम्ही आमच्यापासून लहान आहेत, पण एका मुलांनी आपल्या आईला कसं हात धरून शिकवलं असतं, म्हणजे आई शिकवते, पण इथं वेगळंच झालेलं आहे, जसं मधुराताईंनी सांगितलंय तसं, की तुम्ही आम्हाला शिकवलेत सर. थँक्यू 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 सो मच सर. नमस्ते, मी तेजस्विनी फडतरे. मी आता हिंजवडीमध्ये राहते. या कोर्सबद्दल मला प्रगतीकडून समजलं. प्रगती माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे. आणि आत्ता जी आपण सगळे इथे आहोत ना, यांच्यासोबत खरंच खूप चांगलं बॉन्ड एक फॅमिली सारखं बनलंय. आणि असं रोज तुम्हाला बघायची सवय झाली आणि खूप चांगलं वाटते की हा उद्या नेक्स्ट आपण असणार आहे. कधी कधी तर असं झालेलं की माझा दुसरा कोणाशीच कॉन्टॅक्ट नसायचा. फक्त आज आपला कॉन्टॅक्ट झालाय, नेक्स्ट दिवशी माझं ऑफिस झाल्यानंतर नेक्स्ट दिवशी आपण सोबत आहोत आणि आपला कॉन्टॅक्ट. खरंच थोडं इमोशनल वाटतंय. हे सगळं 21 दिवस हे असंच कंटिन्यू व्हायला पाहिजे असं वाटतंय. आणि अच्छा, जो आता जो कोर्स झाला ना आपला, त्यामुळे इतके चेंजेस आहेत, इतके चेंजेस आहेत, म्हणजे सांगताना शब्द कमी पडणार आहेत. जसं की मला माझ्या लाईफमध्ये खूप क्लिअरन्स भेटलाय. गोष्टी समजतायत की या ऍक्शन इथे मी काय केलं पाहिजे. पहिला खूप कन्फ्युजन असायचं मला की मी हे केक करू का, मग ते पुढच्याला कसं वाटेल, नंतर हे करणं बरोबर आहे का, आणि काही काही गोष्टी करायच्या असताना पण त्या राहून जायच्या. पण आता तसं नाही होत. म्हणजे मी ठरवते त्या गोष्टी इम्प्लिमेंट होत आहेत माझ्या लाईफमध्ये. हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि माझ्या फॅमिलीमध्ये पण हे चेंजेस जाणवत आहेत. म्हणजे खूप पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी चालल्या. मी सगळ्यांना असं सांगेन की जितकं जास्त तुम्हाला सरांशी कनेक्ट करता येईल तेवढं करा. एकदा तुम्ही कनेक्ट झालात ना, तर तुम्हाला परत बंद नाही करू वाटणार. जसं की आम्हाला आज वाटतंय की हा क्लास कधीच संपू नये, हा असाच कंटिन्यू चालत राहावा. खरंच खूप थँक्यू, खूप थँक्यू. आणि जर पुढे कोणते क्लासेस असतील ना, आता जेवढे सगळे लोक आहेत ते फॉर शुअर ते सगळे क्लास अटेंड करतील. तसे तुम्ही सुद्धा असंच असणार आहे. जेव्हा तुम्ही हे क्लास अटेंड, तुम्ही बेसिक करून बघा, तुम्ही कधीच ब्रेक नाही करणार. की तुम्ही इव्हन क्लास साठी, माझं असं व्हायचं की एखाद्या वेळेस आपण बाहेर असतो, ठीक आहे, पण नाही नाही, आज या टाइमला क्लास आहे ना बाबा, माझं मी नाही येऊ शकणार आहे, आज मला क्लास आहे. आणि मी इतकं ते मेंटेन ठेवलं की आता ऑटोमॅटिकली 9, 8, 8:30 झालेत ना, ऑटोमॅटिकली चंद्रनार्य ऍक्टिव्हेट झालेले असते. आणि मेडिटेशन हे टाइम असं बनून गेले की हा असं असं या टाइमला हेच आहे. आणि खूप छान वाटतंय. म्हणजे हे असंच वाटत राहावं. आम्ही प्रॅक्टिस करत राहूया सगळ्याची, पण सर तुमचा गायडन्स हवाय आम्हाला. गायडन्स तर नक्की तुमच्यासोबतच आहे. प्रत्येक क्षणाला आहे तुमच्यासोबत. थँक्यू सर. गायडन्स म्हणण्यापेक्षा आपली अजून सोबत काय? आहे सर्वांची एकमेकांसोबत. हम्म. आणि ह्याचं काहीतरी कनेक्शन असणार आहे की आता आपण हे इथपर्यंत पोहोचलोय तर सगळ्या लोकांचं. नाहीतर खूप कुठून कुठून लोक, मला माहिती नव्हतं मैत्री किंवा हे लातूरवरून आहेत, हे सगळं मला आज समजलं. पण यांना असं वाटतं की अरे यांना मी खूप टाइम पासून ओळखते, जसं की मी ओळखतेच यांना. खूप छान वाटतंय. थँक्यू, सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू. तो सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. माझं नाव राहुल देवीदास दुतोंडे. मी पुण्यावरून आहे. म्हणजे मूळचा पुण्याचा नाही आहे. मी शेगाव विदर्भमध्ये येतं, विदर्भामध्ये. सो तिथला आहे. सो मी बऱ्याच वर्षापासून पुण्यात राहतो. माझी आणि सुमित दादाची ओळख अशी झाली की मी माझ्या लाईफमधल्या म्हणजे असल्या प्रॉब्लेम्समधनं चाललो होतो, जात होतो. त्यात त्या जात असताना माझी ना नेहमी स्वामींवरती खूप श्रद्धा. मी नेहमी स्वामींना म्हणायचो की स्वामी माझ्याकडनं एक्झॅक्टली चुकतं तरी काय, मला काहीतरी मार्गदर्शन हवंय, काहीतरी गायडन्स हवंय, मला त्यात तुम्ही मार्ग काढून द्या वगैरे. सो असं सगळं करत असताना माझ्याच ऑफिसमध्ये एक माझा एक कलिग जॉईन झाला.
त्याला मग जॉईन होऊन 1 महिना वगैरे झाला. तर त्याच्या मार्फत मी सुमित दादांना म्हणजे कनेक्ट झालो. तो सांगताना म्हणायचा, "अरे, हे तुझे प्रॉब्लेम्स खूप छोटे आहेत. तू ह्या गोष्टीला कनेक्ट हो. मी तुला ओळख करून देतो." तर तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. मी सुरुवात जी केलेली तेव्हा मी स्वतःलाच ऑब्झर्व्ह केलं. म्हटलं, "चला, आपण एवढ्या सर्व गोष्टीतून जातच आहे, तर आपण एक प्रयत्न करून बघू नेमकं की काय असतं, कसं नसतं." माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. मी फक्त हे ऐकून होतो. मेडिटेशन वगैरे हे मी कधी फॉलो नव्हतो करत हे. सो मग हे असं करत असताना जेव्हा मी जॉइन झालो, जेव्हा मी स्वतः अनुभवलं त्या गोष्टी, त्यानंतर खरंच वाटलं की अरे, आपल्या साध्या श्वासांवरती एवढं सारा म्हणजे जर गणित जुळतंय, तर म्हणजे हे कंटिन्यू पुढं किती छान असेल. सो असं करत-करत जसं मी सुरुवात केली, तर माझ्या लाईफमध्ये मला स्वतः माहिती आहेत आणि बऱ्याचशा काही प्रॉब्लेम्स आहेत, की मी सुमित दादांसोबत पण शेअर केलेले आहेत. खूप पर्सनल पण आहेत. पण जसं मी कनेक्ट झालो, तशा माझ्या एनर्जीज पण ऑटोमॅटिकली कनेक्ट म्हणजे कन्व्हर्ट होत गेल्या, बदलत गेल्यात. मी हे म्हणत नाही, की माझे 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. पण हां, डेफिनिटली 99.9% माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. माझ्या थॉट प्रोसेस चेंज झाल्यात. माझ्या वाइब्स चेंज झाल्यात. मला जे माझा विचार करण्याची क्षमता होती, जे जिथं मी निगेटिव्ह करायचो, तिथं मी पॉझिटिव्ह करतो विचार. तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या सॉल्व्ह झाल्यात जस्ट बिकॉज ऑफ सुमित दादाच्या मार्गदर्शनामुळं. आणि हो, मी शब्दांमध्ये म्हणजे माझ्याकडे शब्द अपूर्ण पडतील म्हणजे सांगायला. कारण हे एका म्हणजे जो ज्या गोष्टीतून जात असतो ना, त्याला माहिती असतं की तो एक्झॅक्टली काय सहन करून आलाय किंवा कुठल्या गोष्टीतून गेलाय. तर माझ्यासाठी ना सुमित दादाचं हे मार्गदर्शन, हे क्लासेस, हे श्वासांवरचं काम आणि ह्या ऊर्जा वगैरे हे माझ्यासाठी ना खूप मॅजिकल होतं, म्हणजे अद्भुत. आणि मी याच्यासाठी ना खूप धन्यवाद करेल म्हणजे स्वामींना, की स्वामींनी मला यांच्याशी जुळवलंय आणि मला हे शेवटपर्यंत मला आता इथं थांबायचं नाहीये. मला अजिबात मी थांबणार पण नाही आणि थांबायचं पण नाही. मला कनेक्ट राहायचं आणि मी सर्वांना विनंती करेल, जे पण माझ्या ग्रुपमध्ये आजूबाजूला जे काही लोक असतील, की खरंच अनुभव घ्या. निसर्गात देवाने खूप गोष्टी दिलेल्या आहेत आणि खरंच आयुष्यातनं जसं आई महत्वाची असती, जसा एक गुरु महत्वाचा असतो ना, खरंच तुम्ही दादा तुम्ही गुरु म्हणून लाईफमध्ये आलेत, पण खरंच खूप इम्पॅक्टफुल म्हणजे इथनं जर्नी आमची स्टार्ट झाली आहे आणि खरंच आम्ही कधी म्हणजे विसरू शकणार नाही. आणि हो, ही जी फॅमिली आहे, जसं की म्हणजे की ना सवय झालेली होती सगळ्यांना बघायची. म्हणजे हे दीपाताई, मधुराताई ना ह्यांच्याकडे बघितलं ना मला माझ्या आईचंच म्हणजे आईशी रोज बोलतो, पण यांचे फेस ना रिलेट करतो मी थोडे. आईसारख्याच दिसतात. आणि सगळेच म्हणजे अस्मिताताई म्हणा किंवा ह्या अलकाताई, तेजस्विनीताई, सगळ्यांशी असं कनेक्शन झालेलं की यार हां, 8:30 ला आपल्याला जॉइन व्हायचंय. आणि माझ्यासाठी इतका टफ कॉल होता की माझं एक 9-10 महिन्याचं बाळ आहे घरात. सो मी ऑफिसवरून आल्यावरती त्यासोबत पटपट त्याच्याशी टाइम स्पेंड करून मग आपलं जॉइन व्हायचं म्हणून. पण वाईफसोबत पण माझं व्हायचं, की एवढं काय इम्पोर्टंट असतं तुमचं, तुम्ही त्या खोलीत जाऊन बसता. मग तुम्हाला बाळाला पण हे नाही करायचं. मी म्हणजे असे पण कॉम्प्रोमाइज करून हे केलं. पण ते याच्यामुळं की कारण मला रिझल्ट्स भेटत होते. त्या गोष्टी भेटत होत्या. सो खरंच खूप मनापासून थँक दादा तुमचं. आणि खरंच मला म्हणजे शेवटपर्यंत सोबत राहायचंय तुमच्यासोबत आणि आय होप की तुम्ही राहणार म्हणून. खरंच खूप थँक मनापासून. रिझल्ट्स भेटलेत त्याचे. कारण की मी अशा सर्कमस्टॅन्सेस आणि अशा गोष्टींमधून आहे, की मला माहिती आहे की मला स्वतःला सेल्फ हिलिंगला किती वेळ लागतो. पण तुमचं ते मार्गदर्शन, तुमच्या त्या छोट्या-छोट्या गोष्टी ह्या खरंच खूप माझ्यासाठी मिनिंगफुल आहेत. खरंच. माझ्या लाईफमध्ये मी हे म्हणेल की ज्या पण माझ्या चेंजिंग मोमेंट आहेत ना लाईफमध्ये, काही गुरु आलेले आहेत काही लाईफमध्ये, त्यातले एक तुम्ही पण एक बेस्ट गुरु आहेत माझ्या त्या त्या लिस्टमधले. सिरियसली. कारण मला गाईडन्स प्रॉपर भेटलं नव्हतं आधीपासनं. तर मी खूप चुका करत इथपर्यंत आलो. आणि ज्यांनी मला चांगलं गाईडन्स दिलं ना, त्यातले तुम्ही सर्वोपरी प्रथम क्रमांकावरती राहणार असं मला वाटतं. सो खरंच थँक नमस्कार, मी भारती साताऱ्याहून बोलते. सरांचं पहिलं एक मेडिटेशन आम्ही करत होतो आणि ते बंद झालं. त्यावेळेला पण ते खूप आवडलेलं, म्हणजे त्यांची सांगण्याची, शिकवण्याची पद्धत खूप आवडलेली. आणि मग असंच एकदा ग्रुपवरती हे सेवन चक्राचं हे पाहिलं इन्स्टाला. आणि एक ओढ होती की 7 चक्र म्हणजे रेखी शिकलो, एंजल शिकलो,
आणि मेडिटेशन पण करतो. पण ते 7 चक्रांशी कधी आपलं म्हणजे इतकं म्हणताना सोपं वाटतं, 7 चक्र आपली हे करतात, पण ते झालं नव्हतं कनेक्शन. आणि सरांच्या क्लासमध्ये मग मी जॉईन झालो आणि सरांनी पहिल्यांदा आम्हाला श्वासांवरती स्वतःच्या म्हणजे आपला प्रत्येक घेणारा श्वास काय असतो ते पहिल्यांदा शिकवलं. सरांची शिकवण्याची पद्धत खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं सर वयानं लहान असले तरी त्यांचे विचार आणि शिकवणं खूप म्हणजे आपल्यासारख्यांना जर सोप्या भाषेत जर काही शिकायचं असेल तर सर अगदी खूप छानपणे आणि सुंदर पद्धतीनं सोप्यात सोपं कसं असतं तसं शिकवतात. पुन्हा 7 चक्र कसे आपले बॅलन्स करायचे त्याविषयी सरांनी माहिती सांगितली, जी आम्हाला म्हणजे बाकीचे कोर्स इतके पैसे देऊन सुद्धा त्याच्यामध्ये कळलं नव्हतं ना, ते सरांकडून आम्हाला अगदी सहज सोप्या पद्धतीत मिळालं. की रोज एक ओढ लागायची 8:50 कधी होत आहेत आणि आम्ही क्लास कधी जॉईन करतोय आणि तो एक जादूचा पिटारा कसा असतो आणि तो जादूगार त्या पिटाऱ्यातून एक 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 आपल्याला देत जातो. तर सेम तसं आम्हाला देत गेले ह्या पहिल्या 7 दिवसात आणि ह्या 21 दिवसात. मी तर सरांना सदैव म्हणायची की ते एक मॅगझिन असायचं लहानपणी मी खूप वाचलेली चांदोबा आणि त्या चांदोबाच्या मॅगझिन मधले सर एक चांदोबाच होते आणि रोज आम्हाला आपल्या जीवनातले एक एक गोष्टी सरांनी म्हणजे आपलं आणि युनिव्हर्सचं कनेक्शन कसं असतं ज्या गोष्टी इमॅजिन केल्या नव्हत्या त्या सगळ्या जादूच्या गोष्टी आमच्या आयुष्यात घडत गेल्या. माझी अगदी सर्वांना कळकळीची विनंती आहे की भरपूर लोकांनी हा क्लास जॉईन करा. हा जादूचा पिटारा हे जादूगार आहेत ते आपल्या जीवनात प्रत्येकाच्या वेगवेगळे अनुभव येणार आहेत पण खरंच सर ग्रेट आहेत. खूप काही सांगण्यासारखं आहे जर आम्ही आणि हो आणि आमचा हा ग्रुप पण की प्रत्येकांचे कोण कुठलं पण असे नातेसंबंध की एखाद्या दिवशी एखादी व्यक्ती जर नसेल ना तर असं हुरहुर लागायची आज का त्या नव्हत्या किंवा ते दादा का नव्हते आज क्लासला किंवा लेट का झाले. म्हणजे आमचं एक बॉन्डिंग सरांमुळेच झालेलं आहे त्यासाठी सरांचे आभार आणि सर्व ग्रुपचे. हे संपतोय म्हणजे आता क्लास पण मला वाटतं सर पुन्हा काहीतरी नवीन सुरू करणार तर त्याच्यामध्ये मी पण फर्स्ट असणार आणि माझ्या ग्रुप मधले सर्वच फर्स्ट असणार. थँक्यू सर. बोला ओंकार सर. सर्वप्रथम सर तुमचं मनपूर्वक म्हणजे मनापासून थँक्यू तुम्हाला. आणि बेसिकली क्लासेसबद्दल सांगायचं तर सुरुवातीच्या काळापासूनच आपण एकमेकांशी जोडलं गेलो आहे त्यामुळे तुम्ही काय शिकवणार आहात याबद्दल मला पूर्वकल्पना होती पण काय शिकवणार आहात हे माहिती असून पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि खूप छान पद्धतीने तुम्ही डिलिव्हर केलं त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आणि अभिनंदन दोन्ही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या किंवा शिकायला मिळाल्या याबद्दल खूप खूप आभार. राहिली गोष्टी कोर्सेस संदर्भात तर मला एकच सांगायचं की तुमच्या स्किलबद्दल मला कधीच डाऊट नव्हता. मला माहिती आहे एकदा तुमच्याकडे आलेला शिष्य असेल विद्यार्थी असेल कोणी असेल तर तुम्ही त्याला 100%पेक्षा जास्त देणार आहात. तुमच्याबद्दल सांगायचं तर मला असं वाटतं की इथे सगळे बसलेले मला असं वाटतं यांच्या सगळ्यांचं आणि तुमचं एक आध्यात्मिक नातं आहे एक बॉन्डिंग आहे आणि ते कुठेतरी मागच्या कुठल्या तरी जन्मांचं आणि इथे त्याची परतफेड होते किंवा कुठेतरी देवाणघेवाण होते आणि तेच सत्य आहे. म्हणजे आपण सगळे या गुरु शिष्य परंपरेतले आहेत त्यामुळे कुठेतरी ह्या प्रत्येक माणसांची नाळ तुमच्याशी जोडली गेलेली आहे आणि मला आता असं वाटतंय की हे नातं हे सगळ्यांसोबतचं नातं अजून घट्ट झालंय आणि पुढे असं वाटतं हे असंच अबाधित चालू राहणार आहे. दिस इज जस्ट अ बिगिनिंग. आणि मला इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना थोड्याशा काही गोष्टी सांगायच्या सरांबद्दल की सरांकडे असं खूप काही देण्यासारखं आहे. आपण जेवढं घेऊ तेवढं कमी आहे. मी त्यांच्या संपर्कात अधूनमधून असतो किंवा जास्ती असतो कमी असतो पण मला त्यांच्याकडनं काही गोष्टी समजल्या की त्यांच्याकडे ना वेगवेगळ्या विषयातली खूप चांगलं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि परिपक्व नॉलेज आहे. असं कुठेतरी हवाई फायर वगैरे नसतं त्यांच्याकडे. एखादं शास्त्र एखादी गोष्ट एखादी गोष्ट सांगण्याच्या अगोदर त्या गोष्टींचा त्यांच्याकडे पक्का अभ्यास असतो आणि तो पण एकदम ऑन पेपर अभ्यास असतो. याचं का
आणि त्याच्या मागचे शास्त्रीय कारण काय, ही सगळी माहिती, इत्थंभूत माहिती जमा करून ती सगळी माहिती ते आपल्यापर्यंत डिलिव्हर करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की सर तुम्ही असंच एकमेकांना, म्हणजे आमच्यासारख्या लोकांना तुम्ही तुमची माहिती शेअर करत राहा. त्यातून आम्हाला बरंच काही घेता येईल आणि शिकता येईल. असेच वेगवेगळे कोर्स तुम्ही सर लॉन्च करा, जेणेकरून आपलं शास्त्र काय, आपलं अध्यात्म काय, आणि आपल्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला काय दिलंय, काय पूर्वजांनी काय करून ठेवलंय, हे आम्हाला त्या निमित्ताने कळलं. आणि असंच मला वाटतं सर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं आणि आम्हाला ग्रूम करावं स्पिरिच्युअल लेवलमध्ये. पुन्हा एकदा सर थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. बोला मधुराताई. खरं तर या क्लास सोबत जोडल्यानंतर अनुभव काय सांगायचे, अनुभव जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष याल तेव्हा ते अनुभवताना जी मजा आहे ना, ती अशी दुसऱ्यांचे अनुभव ऐकून नाही येणार आहे. पण त्यात ते असं सांगायचं की आता बरेचसे क्लास आहेत, आपण कुणाला नावं नाही ठेवणार, पण जिथे आवळा देऊन कोहळा घेतल्याचा प्रकार आमच्याकडे मराठवाड्यात ही म्हण आहे, आवळा देऊन कोहळा घेणं. इथे उलटं चाललंय, आवळा देऊन आवळा घेतलाय आणि कोहळा दिलाय तुम्ही आम्हाला. अशा पद्धतीचं आपलं शिक्षण चालू आहे. म्हणजे मी सकाळीच मैत्रिणीला बोलत होते की किती नॉलेज आहे यांना, किती सांगतात हे. म्हणजे असं झालं की वेळ कमी पडतोय. जिथे क्लास एखादा आपण अटेंड करायचा असेल 10 ते 11, तर क्लास सुरू होतो 11:15ला आणि संपतो 11:45ला. पण आपल्या क्लासचं वैशिष्ट्य असं की हे उलट आहे. 8:50 असेल तर 8:30 पासूनच आम्ही पटापटा जॉईन व्हायला लागतो आणि क्लासचा वेळ होऊन गेला तरी पण क्लास चालूच असतो, संपूच नाही असं वाटायला लागतं. हा पहिला एकमेव क्लास आहे ज्याचं हे खास वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामधनं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की काय शिकायला मिळालं तर सातचक्र म्हणजे काय, बॅलन्स करणं म्हणजे काय, हे तुम्ही फक्त ऐकून नका तर अनुभव घेऊनच शिका. आता या क्लासमधून आम्ही मेन काय शिकलो असं मला वाटतं तर टाइम मॅनेजमेंट. जर 8:50 ची लिंक असेल तर सगळे 8:30ला यायचे. बरोबर. म्हणजे काय शिकलोय तर टाइम मॅनेजमेंट शिकलोय. आता हे सगळे इतके अनोळखी लोक आहे. प्रत्येकाने सांगितलं की सगळ्यांबद्दल आपुलकी इतकी वाटायला लागली की अरे हा हे रोजचे जसं काही जन्मोजन्मीचं नातं आहे आपलं. इथे जिथे घरामध्ये रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहेत, जावा जावा हेवा दावा म्हणतो, भाऊ भाऊ असं वाटत नाही. पण या सगळ्या लोकांची एक आतुरतेने वाट बघतोय. मग या क्लासमधनं काय शिकलोय तर रिलेशनशिप, नातेसंबंध हे पण जोपासायला शिकलो असं मला वाटतंय. आणि मेन सगळ्यात सुमित सरांकडनं काय शिकलोय तर मगाशी ओंकार दादा जसं बोलले की देणाऱ्याने देत राहावे, त्याच पद्धतीने. म्हणजे दानत आपलं कर्म, म्हणजे यातनं आपलं कर्म क्लिअरन्स होतंय आपोआप. कर्म चांगले करा, म्हणजे तुम्ही द्यायला शिका. हे पण तर आम्ही तुमच्याकडनं शिकलोय. सांगण्यासारखं खूप आहे. मी म्हणल्यासारखं की वेळ कमी पडणार आहे. एक सांगायला तर सगळ्यांचे बाकीच्यांचे पण अनुभव राहतील. पण सगळ्यांनी या, जॉईन करा आणि स्वतः त्याचा अनुभव घ्या. एवढंच सांगायचंय. थँक्यू. जे नेहमी वाक्य बोलतं की असं सोडणार नाही मी तुम्हाला. अहो आम्ही सोडू देणार नाही. तुम्हाला फक्त 2 हात आहेत. पण आपल्या रेग्युलर मधले 11 जण आम्ही असायचो तर आमचे 22 हात आहेत तुमच्यासोबत. कसं सोडणार बरं तुम्हाला? खूप छान.